नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक प्रश्नांची उत्तरे आता त्यांच्याच मोबाईलवर एआयच्या माध्यमातून मिळणार आहे. कृषी विभाग महाराष्ट्र शासनाकडून महाविस्तार एआय ऍप लॉन्च करण्यात आलेले आहे आणि अशी चर्चा आहे की हे ऍप महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरता गेम चेंजर ठरू शकते. शेतकऱ्यांना पिकाच्या पेरणीपासून तर काढणीपर्यंत आणि काढणीपासून तर थेट बाजारात विक्री करण्यापर्यंत येणाऱ्या सर्व प्रश्नांची उत्तरे आता या ऍपच्या माध्यमातून मिळणार आहेत. आता तुम्ही म्हणाल की इंग्रजीमुळे शेतकऱ्यांना ऍप वापरायला अडचण येऊ शकते, तर काळजी करू नका. हे ऍप पूर्णपणे मराठीमध्ये आहे आणि सामान्य शेतकऱ्याला सुद्धा वापरायला अगदी सोपी जाईल अशा पद्धतीने हे डिझाईन केलेले आहे. आता हे महाविस्तार एआय ऍप कसे वापरावे, यात कोणते कोणते फीचर्स आहेत आणि त्याचा उपयोग शेतकऱ्यांना कशा पद्धतीने होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर चला तर मग बघूयात कोणते कोणते आहेत हे फीचर आणि कशा पद्धतीने ते शेतकऱ्यांना उपयोगी पडणार आहेत. आता या ऍप मध्ये आपल्याला वरच्या बाजूला हवामान अंदाज दाखवलेला आहे. खाली पीक सल्ला, एसओपी, मृदा आरोग्य पत्रिका, खत मात्रा गणक इत्यादी पर्याय दिलेले आहेत. हे पर्याय कसे वापरायचे ते आता आपण समजून घेऊयात. पहिला फीचर म्हणजे पीक सल्ला. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तृणधान्य, कडधान्य, तेलबिया, भाजीपाला इत्यादी पिकांचे पर्याय दिसतील. तुम्ही तुमच्या शेतात जे पीक घेणार असाल ते निवडल्यानंतर पिकाचं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला यात दिसेल. दुसरं फीचर दिसतंय ते म्हणजे एसओपी म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस, मराठीत शेतीच्या तंत्रशुद्ध पद्धती. पिकाच्या कोणत्या अवस्थेत कोणते काम करावे म्हणजे पीक उच्च दर्जाचे तयार होईल याचे मार्गदर्शन आपल्याला इथे मिळेल. प्रत्येक पिकाचे एसओपी या वेगवेगळ्या असतात आणि त्या वेळेत करायच्या असतात, म्हणजे तुमचा शेतमाल हा एकदम क्वालिटी तयार होईल. तिसरा फीचर आपल्याला इथे बघायला भेटतो मृदा आरोग्य पत्रिका. जर तुमच्या गावात माती परीक्षण झालेले असेल तर त्यानुसार खताचे व्यवस्थापन आपण नक्कीच करू शकतो. पण पिकाला कोणते खत किती प्रमाणात द्यावे हे कसे कळणार, तर त्याचा हिशोब करण्याकरता पुढे खत मात्रा गणक दिलेले आहे. हा फीचर खूप भारी आहे बरं का. हे काय आहे तर खताचं कॅल्क्युलेटर. प्रत्येक पिकाची खताची आवश्यकता ही वेगवेगळी असते. यात आपण आपल्या शेतात कोणते पीक किती क्षेत्रावर घेतो ते फक्त टाकायचं आहे. मग हे कॅल्क्युलेटर आपल्याला किती खत मात्रा लागणार आहे हे अचूकपणे सांगते. शिवाय 4-5 वेगवेगळे पर्यायही देते. म्हणजेच युरिया किंवा डीएपी कृषी सेवा केंद्रात जर उपलब्ध नसेल तर त्याला पर्यायी खत कोणते आपण वापरू शकतो ते देखील हे कॅल्क्युलेटर आपल्याला सांगते. पुढचं फीचर आपल्याला दिसते हवामान अनुकूल शेती. इंग्रजीत सांगायचं झालं तर क्लायमेट रेसिलेंट ऍग्रीकल्चर. आपल्याला आता समजायला हवं की हवामानात हळूहळू बदल होत आहे आणि त्यानुसार आपल्याला सुद्धा शेतीत बदल करणं अत्यंत गरजेचं आहे. या पर्यायात आपल्याला हवामान अनुकूल तंत्रज्ञान अतिशय सोप्या भाषेत शिकायला मिळेल. बदल हा छोटा राहील परंतु त्याचा इम्पॅक्ट हा खूप मोठा राहील. त्यानंतर पुढचा फीचर आपल्याला दिसतोय कीड आणि रोग. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे पीक निवडायचे आहेत. त्या पिकात येणारे कीड रोग संबंधी संपूर्ण माहिती तुमच्या पुढे येणार आहे. मग एखादी कीड कशी दिसते, तिची लक्षणे काय, ती येऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय आणि प्रादुर्भाव जर जास्त झाला तर नियंत्रणाचे उपाय हे सर्व येथे उपलब्ध आहेत. आपण आधी जैविक पद्धतीने नियंत्रण करून बघायचे आणि जैविक पद्धतीने कीड नियंत्रण न झाल्यास मग रासायनिक पद्धतीकडे वळायचे, म्हणजेच एकात्मिक कीड व्यवस्थापन करायचे. पुढचा फीचर आपल्याला दिसतो आहे बाजारभाव. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा जिल्हा आणि बाजार निवडायचा आहे. त्यानंतर त्यातील चालू बाजारभाव तुम्हाला दिसेल. त्यानंतर तुम्ही शेजारच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील बाजारभाव देखील बघू शकता. जिथे भाव चांगला मिळेल तिथे आपण आपला शेतमाल घेऊन जाऊ शकता. बाजारभाव कमी असेल तर शेतमाल विकायचा नसेल तर गोदामामध्ये तुम्ही तो नक्कीच ठेवू शकता. आता तुम्ही म्हणाल की गोदाम कुठे शोधणार, तर त्याकरता पुढचा पर्याय म्हणजे गोदाम आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. तुमच्या जिल्ह्यातील गोदामांची संख्या आणि त्याची उपलब्ध क्षमता ते देखील तुम्हाला दिसणार आहे. तसेच त्यांचे संपर्क क्रमांकही यात दिलेले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही आपला शेतमाल तिथे ठेवू शकता. पुढचा फीचर दिसतो डिजिटल शेतीशाळा. यात कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन शेतीशाळा होतात, ते बघू शकता. तसेच पिकांचे मार्गदर्शन तज्ञांकडून तुम्ही ऑनलाईन पद्धतीनेही घेऊ शकता. तुमचे काही प्रश्न असतील तर त्यांना देखील तज्ञ मंडळी उत्तर देतात. तसेच यापूर्वी झालेल्या सर्व डिजिटल शेतीशाळा यात उपलब्ध आहेत. पुढे डाव्या बाजूला आपल्याला आणखीन एक फीचर दिसतं ते म्हणजे अवजारे बँक. या पर्यायात तुम्हाला तुमच्या गावच्या जवळपास असणाऱ्या अवजारे बँकांची माहिती मिळेल. तुम्हाला ट्रॅक्टर, रोटाव्हेटर जे काही अवजारे भाड्याने हवे असतील ते तुम्हाला यांच्याशी संपर्क करून मिळू शकतात आणि तसेच यांचे संपर्क क्रमांकही या फीचर मध्ये दिलेले आहेत. पुढचा फीचर दिसतोय व्हिडिओ. या पर्याय तुम्हाला शेती संबंधी काही व्हिडिओ बघायला मिळतील. त्यानंतर पुढचा फीचर आहे डीबीटी. हा पर्याय अत्यंत महत्वाचा आहे. यात कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिलेली आहे. कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन, सिंचन साधने इत्यादी योजनांकरता आवश्यक असणारी कागदपत्रे, पात्रता, अनुदान याची संपूर्ण माहिती यामध्ये मिळेल.
तसेच महाडीबीटीवर अर्ज करण्याकरता लिंक दिलेली आहे. यावर क्लिक करून तुम्हाला योजनांकरता अर्ज देखील करता येणार आहे. आणि या ऍप मधील सगळ्यात महत्त्वाचं फीचर म्हणजे चॅटबॉट, तो तुम्हाला सेंटरला दिसणार आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेतीशी संबंधित कोणताही प्रश्न पडलेला असेल तर त्याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लगेच मिळणार आहे. काही वेळा बॉटला उत्तर द्यायला वेळ लागू शकतो, त्यावर IT सेलचं काम चालू आहे. पुढे यात नक्कीच प्रगती होईल. महाविस्तार ऍप हे कृषी क्षेत्रातील आतापर्यंतचे सर्वात प्रभावी ऍप ठरत आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील हजारो शेतकरी घेत आहेत आणि सकारात्मक अभिप्राय सुद्धा देत आहेत. आजच दिलेल्या लिंकवर जाऊन महाविस्तार ऍप डाउनलोड करा आणि आपल्या शेतीला पुढे घेऊन चला.